वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यं रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः। इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुरं श्रीसन्तज्ञानेश्वरं। श्रीसन्तज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। सर्व श्रोत्यांना आणि चांगदेव 65 भक्तांना, भागवत भक्तांना सादर वंदन। आपण परवा वसुदेवाचे यज्ञ आणि यज्ञोत्सवात किती मुनी आले, सगळ्यांनी यांनी सगळ्यांना काय काय दिलं आणि श्रीकृष्णांच्या ठिकाणी सगळे नंद गोप गोपी आसक्त झालेले होते। सगळेजण त्याला सोडून जायला असमर्थ होते, पण तरीसुद्धा तसेच मथुरेला गेलेले आहेत द्वारके, आणि श्रीकृष्ण द्वारकेला गेले। आता हा महोत्सव, आप्तेष्टांची भेट, हा प्रसंग आणि तीर्थयात्रेतील सगळ्या आठवणी या सगळ्या आपल्याला समजलेल्या आहेत। आता श्री भगवंतांनी वसुदेवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आहे आणि देवकीच्या 6 पुत्रांना ते परत आणतात, म्हणजेच स्वतःच्या भावंडांना परत आणतात। एक अलभ्य असा लाभ त्यांना होतोय। इतके दिवस एकही पुत्र नाही, पुत्रविरहित असं जीवन ते दोघंजण जगले, पण आता शेवटाचा चांगला गोड होणार आहे। आणि मुख्य म्हणजे आपल्या पित्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश मागेसुद्धा त्यांनी असाच एकदा केलेला होता, तर तो बघूयात आता। शुकमुनी सांगतात की एके दिवशी रामकृष्णांनी आपल्या वडिलांना नमस्कार केला आणि वसुदेवांनी मोठ्या प्रेमानं त्या दोन्ही भावांचं कौतुक केलेलं आहे। आणि ऋषींच्या तोंडूनसुद्धा वसुदेवांनी भगवंताचा महिमा सगळा ऐकलेला आहे आणि त्यांचं ऐश्वर्यपूर्ण कार्यसुद्धा पाहिलेलं आहे। त्यामुळं पूर्ण विश्वास उत्पन्न होऊन पुत्रांना उद्देशून ते म्हणतात की अरे श्रीकृष्णा, हे योगेश्वर संकर्षणा, तोही महायोगेश्वरच आहे ना भगवंत बलराम, तर तुम्ही दोघेही सनातन आहात, म्हणजे चिरंतन आहात, आणि तुम्ही सगळ्या जगाचे साक्षात कारणस्वरूप, प्रधान आणि पुरुषाचे सुद्धा नियामक आहात। या सृष्टीचे नियामक तुम्हीच आहात आणि आपण परमेश्वर आहात हे आम्ही जाणतो। सगळं त्याला माहितीच आहे ना, त्यांनी अगोदरच जन्माला येण्यापूर्वी पण सांगितलेलंच होतं ना की असा मी तुमच्या उदरी येऊ का, येणार आहे, आणि त्याची अनुमती द्या, असं त्यांनी सांगितलेलं होतं। आता तुम्ही या जगाचे आधार आहात, निर्माते आहात, निर्माण सामग्री आणि स्वामी असून क्रीडेसाठी तुम्ही याची निर्मिती केलेली आहे। एका उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे आणि त्याच्यावर शंकराचार्यांनी भाष्य केलं होतं की लीला देवतु कैवल्यम, म्हणजे लीलेसाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे सृष्टी। लहान मुलं कशी खेळण्यामध्ये वेगवेगळे खेळ बनवतात आणि पुन्हा ते मोडतात, तसं हे भगवंतांनी केवळ लीलेसाठी, क्रीडेसाठी या सगळ्याची निर्मिती केलेली आहे। आणि ज्यावेळी ज्या स्वरूपात जे काही होतं ते सगळं तुम्हीच, जे पूर्वी जे काही होतं तेही तुम्हीच आहात, आत्ता जे काही आहे तेही तुम्हीच आहात, भविष्यात पुन्हा जे काही असणार आहे ते तुम्हीच आहात, आणि या सगळ्याच्या पलीकडं असणारं जे नियामक असे साक्षात भगवानसुद्धा तुम्हीच आहात।
आता इंद्रियातीत आहेत ते खरं, म्हणजे त्यांनी आता हा अवतार घेतलेला आहे म्हणून आपल्याला सगळं आपल्यासारखं वाटतंय, पण तुम्ही अजन्म आहात, परमात्मा आहात, नाना प्रकारचे विश्व तुम्ही निर्माण केलं आहे आणि तुम्हीच त्याच्यामध्ये आत्मरूपाने प्रवेश केलेला आहे. म्हणून आपण पाहिलेलं होतं की अगदी गवताच्या काडीपासून किंवा छोट्याशा कीटकापासून मोठ्या प्राण्यांपर्यंत सगळ्यात मधला आत्मा एकच आहे. म्हणजेच त्यांनी आत्मरूपाने सगळ्यामध्ये प्रवेश केलेला असतो. आणि जीव, क्रियाशक्ती म्हणजे प्राण, आणि जीव म्हणजे ज्ञानशक्ती, असं तुम्हीच होता आणि या सगळ्यांचं पालन पोषण करत. आपण म्हणतो ना, शेवटी प्राण निघून गेला. प्राण जातो म्हणजे काय, जी क्रिया करण्याची जी शक्ती आहे ती सगळी निघून जाते. आणि जीव गेला म्हणतो, म्हणजे जीव गेला म्हणतो म्हणजे ज्ञानशक्ती जी आहे ती आता नुसता देह पडलेला असतो, त्याला कशाचीच जाणीव नसते, तो काही करूही शकत नाही आणि त्याला काही कळूही शकत नाही. किंवा क्रियाशक्ती रूप प्रधान प्राण इत्यादीमध्ये जगाची वस्तू निर्मिती करण्यासाठी जे सामर्थ्य लागतं ते सगळं तुम्हीच आहात. कारण ते तुमच्यासारखं चेतन नसल्यामुळं तुमच्या अधीन आहे. आपण सच्चित आनंद म्हणतो, म्हणजे चैतन्यमय किंवा चैतन्यरूप असा हा परमात्मा असतो आणि तुमच्यामुळंच सगळ्या क्रिया होत असतात. तर बघा, आपण एक गाणं ऐकतो, तुझी आश्वासे पान हलते, स्पर्शे तुझिया फूल खिलते, तेज झळाळत गगनही खुलते, रविचंद्राचा तू निर्माता, शरण तुला भगवंता. पुढे शुकमुनी हेच सांगतात की चंद्राचं चांदणं, अग्नीचं तेज, सूर्याची प्रभा, नक्षत्र आणि वीज चमकणं, पर्वतांचं स्थैर्य, पृथ्वीची आधारशक्ती, पृथ्वीच्या ठिकाणी गंधरूप गुण आहे, गंधवती पृथ्वी असं अन्नमभट्टांनी म्हणलेलं आहे एका ग्रंथामध्ये. तर हे सगळं तुम्हीच आहात. ज्याच्यामध्ये जो गुण आहे ते सगळं तुम्हीच आहात. आणि ज्याच्यामध्ये तृप्त करण्याची जीवन देण्याची शक्ती आहे ते पाणी आणि त्याचं द्रवत्वसुद्धा तुम्हीच आहात. पाण्यामध्ये जो द्रवरूप आहे, म्हणून आपण पहिली चांगदेवामध्ये ओवी वाचलेली की त्याच्यामध्ये जे तरंग म्हणजे त्याचं वस्त्र आहे आणि ते बाजूला करून आपल्याला पाण्याचं ज्ञान होतं. तसं हे सगळी आवरणं बाजूला केली तर आपल्याला भगवंताचं ज्ञान होतं. आणि मग या शरीराची शक्ती, चालणं, फिरणं, हालचाल, या ज्या सगळ्या वायूच्या शक्ती आहेत त्यासुद्धा तुमच्याच आहेत. म्हणून केनोपनिषदातली गोष्ट आपल्याला आठवत असेल की हा अग्नी, वायू या सगळ्यांना गर्व होतो की आम्ही वाटेल ते करू शकतो, सगळं काही करू शकतो. हा परमात्मा यक्षरूपानं तिथे आणि म्हणतो, सांगा आता एकेकाने आपली ओळख करून द्या. तर पहिल्यांदा वारा येतो. वाऱ्याला वाटतं मी किती श्रेष्ठ आहे. तो यक्ष म्हणतो, एक गवताची काडी आहे, ही गवताची काडी तू उचलून ने. आता त्याला वाटतं तू कोण आहेस? तर मी मातरिश्वा, मी वारा आहे, मी वाटेल ते उधळून नेऊ शकतो. तर म्हणे ठीक आहे, मग ही गवताची काडी उचल. त्यानं किती प्रयत्न केले तरी ती गवताची काडी हलत सुद्धा नाही. मग तो शरण जातो. मग अग्नी येतो. अग्नीला म्हणतो, तू कोण आहेस? तर मी अग्नी आहे. कुठलीही गोष्ट या जगातली जाळून टाकण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी. म्हणतो ठीक आहे, एवढीशी काडी आहे तेवढी जाळून दाखव. तर ती जाळून दाखव म्हटल्यानंतर ती कुठे त्याला जाळता येते? नाही. म्हणजेच सगळं परमात्म्याचं जे तेज आहे ते त्याचं आहे, याचं आहे, परमात्म्याचं आहे, त्यानं आपल्याला दिलेलं आहे. पण हे त्या अग्नीला, सूर्याला सुद्धा तसंच आहे. आत्ता सांगितलं ना की सूर्य, चंद्र यांच्या जवळ जे जे काही सामर्थ्य आहे ते भगवंतानंच दिलेलं आहे. अहो एवढंच नाही तर दिशा, त्याच्या आजूबाजूला असणारं आकाश, हे सुद्धा तुम्हीच आहात. आकाश आणि त्याच्या आश्रयानं व्यक्त होणारा शब्द, नाद, ओंकार, वर्ण, पदार्थांचं वेगळेपण दाखवणारी पदरूप वैखरी, आपण जे वैखरीनं बोलतो हे सुद्धा तुम्हीच आहात.
इंद्रिय, त्यांची विषयांना ग्रहण करण्याची शक्ती, त्यांच्या देवता तुम्हीच आहात. प्रत्येक इंद्रियाची एक देवता आहे, मागे आपल्याला कळेल. आणि बुद्धीची निश्चय करण्याची शक्ती आणि जीवाची शुद्ध स्वरूपात असणारी स्मृतीसुद्धा तुम्हीच आहात. म्हणजे बुद्धी तुम्हीच आहात, शक्ती तुम्हीच आहात, बुद्धीचा निर्णय करण्याची, आणि स्मृतीसुद्धा तुम्हीच आहात. अहम स्मृती अहम मेधा, व ह्याच्यामध्ये विष्णू सहस्रनामामध्ये म्हटलेलं आहे की मी स्मृती आहे, मीच मेधा आहे. आणि भूतमात्रांचं कारण तामस अहंकार जो आहे, इंद्रियामधील त्यांना कारणीभूत असणारा राजस अहंकार आहे, आणि इंद्रियांच्या देवतांमध्ये त्यांना कारण असणारा सात्विक अहंकार. ते अहंकाराचे सुद्धा 3 प्रकार आहेत. आणि जीवांच्या जन्ममरणाला कारणीभूत असणारी अविद्यासुद्धा तुम्हीच आहात. आपण जे म्हणतो की या सगळ्याचं कारण काय आहे? अविद्या, अज्ञान. आणि हे भगवान जसं माती इत्यादी वस्तूंचं कार्य असणाऱ्या घडा, झाडे इत्यादीमध्ये माती किंवा झाडांमधले जे बी, ते सगळे नाशवंत पदार्थामधील अविनाशी तत्व तुम्ही आहात. चिरंतन त्याला अविनाशी ठेवणं हे तुम्ही करता. सत्व, रजतम हे 3 गुण, त्यांची कार्य परब्रह्मस्वरूप तुमच्यामध्ये योगमायेच्या द्वारा कल्पिली आहेत. म्हणून तर त्यांनी योगमायेला आज्ञा दिली होती भगवंतांनी की तुझा आणि देवकीचा गर्भ आहे तो संकर्षण करून घे, आकर्षण करून घे आणि रोहिणीच्या पोटामध्ये ठेव. आणि ते तिनं कार्य केलेलं होतं. म्हणून तर रोहिणीला जो पुत्र झाला तो बलराम, कारण तोही भगवंताचाच अंश होता. जन्म इत्यादी भाव वास्तविक तुमच्यामध्ये नाहीत. जेव्हा तुमच्या ठाई याची कल्पना केली जाते तेव्हा तुम्ही या विकारांमध्ये असल्यासारखे दिसता. आपल्याला वाटतं की भगवंतांनी जन्म घेतला म्हणजे त्याला जन्म आहे, पण तो अवतार आहे त्याचा. तो वर्ण खाली आलेला आहे, अवतृ असा धातू आहे त्याचा. वास्तविक तुम्ही निर्विकल्प आहात. तुम्ही फक्त म्हणजे या सृष्टीची निर्मिती करणारे तुम्हीच आहात. आणि सृष्टी नाशानंतर, नष्ट पावल्यानंतर जे उरतं ते सुद्धा तुम्हीच आहात. परमार्थ स्वरूप फक्त तुम्हीच आहात. आता सत्व, रजतम या 3 गुणांच्या प्रवाहरूप देहात तुमचं सर्वात्मक आणि सूक्ष्म रूप जे अज्ञानी जाणत नाहीत, ते आपल्या देहाभिमान अज्ञानामुळंच कर्माच्या जाळ्यात अडकून वारंवार जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतात. आणि हे परमेश्वरा, योगायोगानं मला सर्व सामर्थ्याने युक्त अत्यंत दुर्लभ असं मनुष्य शरीर प्राप्त झाले. पण तुमच्या मायेमुळं मी माझ्या खऱ्या कल्याणस्वरूप स्वार्थाच्या बाबतीत बेसावध राहिलो आणि माझं सगळं आयुष्य फुकट गेलं. तेव्हा हे प्रभो, हे शरीर म्हणजे मीच, आणि या शरीराशी संबंधित असणारे माझे या प्रकारच्या स्नेहाच्या दोऱ्यांनी तुम्ही सर्व जग हे बांधून ठेवलेलं. आपण किती जणांना बघा, कुठेही गेलो तरी बरोबर ओळखी निघतात, काहीतरी नातं निघतं. हे सगळं बांधून टाकण्याचं काम हे भगवंतच करत असतात. आणि तुम्ही दोघं हे आमचे पुत्र नाहीत, वसुदेव सगळं बोल. तर प्रकृती आणि सर्व जीवांचे तुम्ही स्वामी आहात. पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा नाश करण्यासाठी तुम्ही अवतार घेतलेला आहे, ही गोष्ट तुम्ही मला सांगितलेली आहे. आणि म्हणून हे दीनबंधू, आज तुमच्या चरणकमलांना मी शरण आलो आहे. शरणागतांचं संसार भय नाहीसे करणारे तुम्हीच आहात. आणि पुरे झाली म्हणतो इंद्रियांची ही विषय लोलुपता. त्यामुळं मी शरीराला आत्मा आणि परमात्मा असणाऱ्या तुम्हाला पुत्र समजत होतो. तेव्हा प्रसूतिगृहातच तुम्ही आम्हाला सांगितलं होतं, मी आत्ता सांगितलं की जन्माच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की मी जरी अजन्म असलो तरीसुद्धा मीच तयार केलेल्या धर्ममर्यादेचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये तुम्हा दोघांच्या द्वारा अवतार धारण करतो. तेच पूर्वी आदिती कश्यप होते, तेच पूर्वी दशरथ आणि हे होते. तर हे भगवन, तुम्ही आकाशाप्रमाणे अलिप्त असूनही अनेक शरीरं धारण करता आणि सोडता. सर्वव्यापी अशा तुमच्या विभूतिरूप योगमायेला कोण जाणू शकेल. प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काहीतरी रूपानं व्यासांनी कोणाच्या तरी तरुणाच्या तोंडी ही भगवंताची स्तुती म्हणण्यापेक्षा जी वस्तुस्थिती ती सगळी सांगितलेली आहे. आणि मग हे वसुदेवांचं बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्ण विनम्रतेनं खाली मान घालून
मधुर वाणीनं हसत हसत म्हणतात. आता त्यांना जो उपदेश करायचा आहे वसुदेवांना तो आता इथं सुरू होतो. ते म्हणतात की बाबा, आम्हा मुलांना उद्देशून आपण जो हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला तो पूर्ण तर्कसंगत आहे असं मी मानतो. हे यदुश्रेष्ठ, आपण सर्वजण, मी बलराम दादा, द्वारका निवासी, किंबहुना संपूर्ण चराचर, हे सगळं जग आपण ब्रह्मस्वरूपच आहोत असं समजलं पाहिजे. आत्मा हा स्वयंप्रकाशाचा, तेच पुन्हा तो सगळं पुनरावृत्ती जवळजवळ होती. नित्य निर्गुण असूनही त्यानं, आत्म्यानं, स्वतःच गुणांच्या द्वारा निर्मिलेल्या या पंचमहाभूतामध्ये एक असूनही अनेक रूपांनी तो रूप व्यक्त होतो किंवा प्रतीत होतो. आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ही पंचमहाभूतं कारण रूपात एक असूनही ज्याप्रमाणे आपलं कार्य असणाऱ्या वस्तूंमध्ये प्रगट होतात. ज्या ज्या वस्तू ज्याच्यापासून बनलेल्या आहेत तशा त्या प्रगट होतात किंवा कधी कधी अप्रगटही असतात. आता वारा दिसत नाही पण आपल्याला अनुभवायला येतो. लहान मोठी, एक अनेक अशा रूपात प्रगट होतात. त्याप्रमाणे आत्मा एक असून सुद्धा उपाधींच्या भेदामुळं अनेक, म्हणून अनेक ठिकाणी त्याचं आपल्याला अस्तित्व जाणवतं अनेक रूपामध्ये. तेव्हा शुक म्हणतात की परीक्षिता, श्रीकृष्णांची ही वचनं ऐकून वसुदेवांनी अनेकत्व बुद्धीचा त्याग केला. खरं वसुदेवाला सगळं ज्ञान होतंच, पुन्हा भगवंतांनी थोडक्यामध्ये त्याला सांगितलं आणि आनंदात मग्न होऊन ते स्वस्थ राहिले. तेव्हा हे कुरुश्रेष्ठा, सर्व देव स्वरूप देवकी आपल्या मुलांनी, आता बघा देवकीचा कुठेच आत्ता अजून उल्लेख नव्हता, पण देवकीला जी खंत आहे आणि ती आपल्या मुलांनी पूर्वी मृत गृहपुत्राला, आपल्या गुरुपुत्राला परत आणून दिलेलं होतं आणि ते ऐकून आश्चर्यचकित झाली होती. द्रोणाचार्यांना आपल्या पुन्हा आणून दिलेल्या, त्यांचाही पुत्र असाच गेलेला होता, तर आता कंसानं मारलेल्या आपल्या पुत्रांची आठवण होऊन दुःखानं देवकीच्या डोळ्यात अश्रुधारा यायला लागल्या आणि ती दीनपणे श्रीकृष्ण बलरामांना उद्देशून म्हणते, मोठा आहे जर आपल्याला थांबावं लागेल नाही की हे लोकाभिरामा रामा, मन आणि वाणीला आकलन होणार नाही अशी तुझी शक्ती आहे. हे श्रीकृष्णा, तू योगेश्वरांचा सुद्धा ईश्वर आहेस. तुम्ही दोघेही प्रजापतींचे सुद्धा ईश्वर, आदिपुरुष नारायण आहात, हे मला सगळं कळलंय. आणि कालगतीनुसार सत्वगुण नाहीसा होऊन जे शास्त्राच्या आज्ञांचं उल्लंघन करून स्वच्छंदीपणे वागत होते अशा भूमीला भार झालेल्या राजांचा सगळा नाश करण्यासाठी तुम्ही पुत्र म्हणून जन्माला आलात, अवतीर्ण झालात. आणि ज्यांच्या पुरुषरूप अंशापासून अत्यंत झालेल्या, उत्पन्न झालेल्या, मायेचे अंश असणाऱ्या गुणांच्या केवळ अंशाने जगाची उत्पत्ती, सत्व, गुणाने, सत्व, रज आणि तम, त्यामुळं उत्पत्ती, स्थिती आणि लय हा तुमच्यामुळंच होत असतो. म्हणून मी तुम्हाला शरण आलेली आहे. तुमचे गुरु सांदीपनी यांच्या पुत्राचा मृत्यू होऊन पुष्कळ दिवस झाले होते. सांदीपनी ऋषींचा पुत्र आणून दिले होतं, मी चुकून द्रोण म्हणले मगाशी. आणि त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी तुम्ही दोघांनी काळाच्या प्रेरणेने त्यांचा पुत्र यमपुरीहून आणलेला होता आणि तो परत दिला होता. म्हणजेच तुम्ही योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर आहात. म्हणून आज माझी सुद्धा इच्छा पूर्ण करा आणि ज्यांना कंसानं मारलं होतं त्या माझ्या पुत्रांना तुम्ही दोघांनी घेऊन यावं. मी त्यांना डोळे भरून पाहीन. आईची काय इच्छा असणार हो. तेव्हा शुकमुनी परीक्षिताला सांगतात की हे म्हणणं ऐकलं श्रीकृष्ण आणि बलरामांनी आणि लगेच त्यांनी योगमायेचा आश्रय घेतला आणि सुतल लोकात 7 पाताळाचे म्हणजे खालचे लोक आहेत आणि 7 वरचे आहेत. ओम म्हणतो आपण भू भुवहा स्वहा महहा जनहा तपहा, हे वरचे आहेत. आणि अतल, वितल, सुतल, तलातल, पाताल, रसातळ असे हे खालचे लोक आहेत. तर हे तो म्हणतोय, ती सांगतेय की तुम्ही आता जगाचे आत्मा आणि आपले आत्मा इष्टदेव असे रामकृष्ण आलेले पाहून त्यांच्या दर्शनानं बलीचं हृदयसुद्धा आनंदमग्न झालेलं होतं. मग त्या दोघांनी सुतलात प्रवेश केलेला आहे, पण ती अजून सांगतीये
आणि आपल्या कुटुंबियासह ताबडतोब आपल्या आसनावरून उठून भगवंताच्या चरणांना प्रणाम केला होता. त्या बलीचं सांगती आहे ती. आणि अत्यंत आनंदित होऊन त्यांनी त्या महापुरुषांना श्रेष्ठ आसन दिलं. जेव्हा ते दोघे त्यावर विराजमान झाले तेव्हा त्यानं त्यांचे पाय धुवून चरणतीर्थ ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना पवित्र करतं. ते परिवारासह आपल्या मस्तकी धारण केलं ते तीर्थ. आणि मग बहुमोल वस्त्र, अलंकार, चंदन, तांबूल, दीपक, अमृतासारखं भोजन, अन्य विविध सामग्रींनी त्यांची उत्तम पूजा केली आणि आपला सर्व परिवार, धन तसंच स्वतःलाही त्यांच्या चरणावर अर्पण केलं. बलीनं प्रेमपूर्ण बुद्धीनं वारंवार भगवंताचे चरणकमल घट्ट धरले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, अंग रोमांचित झाले आणि तो सद्गदित होऊन भगवंताची स्तुती करू लागला. आता बलीचं सांगतायत की महान अशा अनंताला माझा नमस्कार असो. सर्व जगाचे निर्माते, ज्ञानयोग, भक्तियोग यांचे प्रवर्तक, सगळं परब्रह्मस्वरूप तुम्हीच आहात. आणि तो खूप स्तुती करतो, पण तो म्हणतो की अशी माझ्यावर कृपा करा की कशाचीही अपेक्षा न ठेवणारे परमहंस ज्याचा शोध घेत असतात अशा आपल्या चरणकमलाच्या ठाई माझी चित्तवृत्ती जडावी आणि मी त्यापासून अत्यंत वेगळ्या अशा गृहस्थाश्रमाच्या अंधाऱ्या विहिरीतून वर यावं. आणि अशा प्रकारे सगळ्या विश्वाचे एकमेव तुम्ही आश्रय आहात जे आहात ते आपल्या चरणकमलांना मी शरण आलो आहे. आणि शरण जाऊन शांतचित्त व्हावं, सर्वांचे हितचिंतक अशा संतांचीच मी संगत करावी, असं सगळं त्यांनी त्याला विनंती केली होती. आपण चराचराचे नियंते आहात आणि आम्हाला आज्ञा करून आमच्या पापांचा नाश करा. कारण जो पुरुष श्रद्धेनं आपल्या आज्ञेचं पालन करतो तो विधिनिषेधाच्या बंधनातून मुक्त होतो, असं सगळं सांगितलं आहे. त्याच्यावर श्रीकृष्ण सांगतात की स्वयंभुव मन्वंतरामध्ये मरीचीला ऊर्जेपासून 6 पुत्र झाले. ते सगळे देव होते. ब्रह्मदेव आपल्या कन्येशीच समागम करण्यासाठी उद्युक्त झालेला पाहून ते हसायला लागले आणि त्या अपराधामुळं ब्रह्मदेवानं त्यांना शाप दिला आणि ते असुर योनीमध्ये हिरण्यकश्यपूचे पुत्र झाले. आता योगमायेनं त्यांना तेथून आणून देवकीच्या गर्भामध्ये ठेवलं आणि त्यांचा जन्म होताच कंसानं त्यांना मारून टाकलं. अशी सगळा पूर्वजन्मीचा इतिहास त्याला सांगितले. आणि हे दैत्यराजा, देवकी त्या पुत्रांसाठी अतिशय शोकाकुल झाली. ते पुत्र तुझ्याजवळ आहेत म्हणून आम्ही आपल्या मातेचा शोक नाहीसा करण्यासाठी त्यांना येथून घेऊन जाऊ. यानंतर शापातून ते मुक्त होतील आणि आनंदाने आपल्या लोकात जातील. मस्मर, उद्गीथ, परिष्वंग, पतंग, क्षुद्रभृत आणि घृणी अशी त्या 6 जणांची नावं होती. किती वेगळी आहेत बघा. आणि माझ्या कृपेने यांना पुन्हा सद्गती प्राप्त होईल असं सांगितल्यावर बलीनं त्या दोघांची पूजा करून ती मुलं त्यांच्या स्वाधीन केली. बलीच्या ताब्यात ती होती. यानंतर बालकांना घेऊन ते दोघे द्वारकेला परत आले. त्यांनी माता देवकीकडे ते पुत्र सोपवले आणि त्या मुलांना पाहून देवकीला अतिशय आनंद झाला. तिच्या स्तनातून पुत्रस्नेहानं त्यावेळेला इतक्या वर्षानंतरसुद्धा दुग्धधारा वाहू लागल्या. वारंवार त्यांना मांडीवर घेऊन छातीशी धरून ती त्यांची मस्तकं हुंगायला लागली. आपण कसं लहान बाळाला घेतो तसं. आणि पुत्रांच्या स्पर्शानं आनंदित झालेल्या देवकीनं त्यांना स्तनपान करवलं. कारण ज्यांच्यामुळे हे सृष्टीचक्र चालतं त्या भगवंताच्या मायेनं ती मोहित झाली. देवकीच्या स्तनातील श्रीकृष्णांनी दूध पिऊन उरलेलं अमृतमय दूध प्यायल्यामुळं भगवान श्रीकृष्णाच्या अंगाचा स्पर्श झाल्यामुळं त्यांनासुद्धा साक्षात्कार झालेला, आत्मसाक्षात्कार. मग सगळ्यांनी श्रीकृष्ण, देवकी, वसुदेव आणि बलराम यांना नमस्कार केला आणि सर्वांच्या देखतच ते देवलोकाकडे गेले. आता ही मेलेली मुलं परत आली आणि पुन्हा निघूनही गेली. क्षणापुरती आणलीत, म्हणजे परत आणली पण ती पुन्हा देवलोकात गेलेली आहे. याचं सगळं देवकीला आणि त्यांना आश्चर्य वाटतं. पण ही सगळी श्रीकृष्णाचीच माया आहे. तो क्षणात काहीही निर्माण करू शकतो हे तिला कळलं. आणि मग अनंत शक्ती भगवान श्रीकृष्णांची अशी अद्भुत चरित्र अनंत आहेत. सूत सांगतात की अमरकीर्ती श्रीकृष्णांचं हे शुकांनी वर्णन केलेलं चरित्र सर्व जगाचे पाप पूर्णपणे मिटवणारे आणि भक्तांच्या कानांचं भूषण आहे. जो याचं श्रवण करतो किंवा जो दुसऱ्याला ऐकवतो त्याच्या चित्तवृत्ती भगवंताच्या ठिकाणी लागतात. आपल्याला बघा सारखं भगवंताचाच ध्यास लागल्यासारखं झालेलं आहे.
आणि तो त्यांचा परमकल्याण स्वरूप लोक प्राप्त करून घेतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. परवा आपले 10 ओव्या झालेल्या होत्या. 11वी ओवी बघूया. सोपी आहे अगदी. 11वी ओवी सोपी आहे. 10वी पुन्हा एकदा म्हणूयात. सांगदेव पासष्टी. जेवी नाम मात्र लुगडे. सगळ्यांकडे पुस्तकं आहेत बहुतेक. जेवी नाम मात्र लुगडे, येरवी सूतचिते उघडे. लुगडं असलं तरी त्याच्यात काय आहे? सूत आहे. कामाती मृद भांडे जयापरी. कामाती मृद भांडे जयापरी. मातीचं भांडं आहे पण त्याच्यामध्ये माती प्रमुख आहे. आणि मृद भांड, मृद म्हणजे पण माती. तर ज्याप्रमाणे माती ही मुख्य असते त्या मृद भांड्यामध्ये, तसं हे भगवंताचं अधिष्ठान आहे. तो सगळ्या रूपात व्यक्त झालेला आहे पण मूळ मात्र तोच आहे. तशी 11वी ओवी बघूया. अलंकार येणे नामे. अलंकार येणे नामे, असी जे निखिल हे मे. नाना अवयव संभ्रमे, अवयविया जेवी. जेवी म्हणजे जेवतो असा अर्थ कधीच घ्यायचा नसतो. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे भासतो. भासती म्हणजे प्रतीत होतो, आपल्याला दिसून येतं. कसं? प्रकाशे म्हणजे उजेड असेल तरच आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात, नाही का? अंधारात काहीच दिसत नाही. आणि म्हणून त्यांनी प्रकाशे असा शब्द वापरला की प्रतीत होतात, दिसून येतात, प्रतीत होतात. आणि एकसरी म्हणजे एकमेव. प्रकाश येते एकसरी. संवित्ती हे. संवित्ती म्हणजे ज्ञानशक्ती. आत्ताच आपण पाहिलं की ही ज्ञानशक्तीसुद्धा भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणजे ज्ञानशक्तीसुद्धा भगवंतच आहे. आता हे सगळं चराचर, हे सगळं भिन्न कसं भासतं? मागेही म्हणलं होतं की आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं मायामयम जगत. हे सगळं मायामय जग आहे. तसं तेवी शिवोनी पृथ्वीवरी. शिवोनी म्हणजे शिवापासून. पृथ्वीवरी म्हणजे पृथ्वीवर. भासती पदार्थाची या परी. पृथ्वीवर जे जे काही पदार्थ, वस्तू दिसत आहेत, चराचर जे आहे, त्याच्यामध्ये भिन्नता दिसते. पण ती भिन्नता जरी भासत असली तरी त्याच्यामागे एकमेव संवित्तीच कारण आहे. संवित्ती म्हणजे या सगळ्याला अधिष्ठानभूत असणारी ज्ञानशक्तीच कारण आहे असं सांगतात. आता अमृतानुभवामध्ये सुद्धा शिवशक्ती समावेशन या प्रकरणात विस्तीर्ण असा उपदेश केलेला आहे. संवित्ती आणि शिवशक्ती यात फक्त नावाचा भेद आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात याविषयी प्रबोधन केलेलं आहे. 18व्या अध्यायातली 55वी, 18व्या अध्यायातील 55वी ओवी बघूयात. आत्ता माझ्याकडे पुस्तक नाही आहे पण परत मी सांगेन. आता याच्यावर अजूनही काही विवेचन आपल्याला आढळतं, सापडतं की अलंकार या नावानं शुद्ध सोनंच जसं असतं किंवा अनेक अवयवांचा समुदाय मी 11वी ओवी न घेता चुकून 12वी बद्दल बोलले बरं का. 11वी पुन्हा एकदा बघूया. अलंकार येणे नामे, असी जे निखिल हे मे. नाना अवयव संभ्रमे, अवयवी या जेवी. चुकून 12वीच वाचली गेली. 11वी म्हटलं आणि ती. अलंकार येणे नामे, असी जे निखिल हे मे. नाना अवयव संभ्रमे, अवयविया जेवी. अगदी सोपी. आणि हीच कल्पना किती वेळा ज्ञानदेव आपल्याला पटवून देतात की अलंकार येणे नामे. आता ह्याला अलंकार म्हणून नाम दिलंच होतं. गोठ, तोडे, बांगड्या, मंगळसूत्र, अमका हार, तमका हार, अशी सगळी हारांची नावं असतात. कमरपट्टा, सगळे किती प्रकार, मुकुट, सगळे हे अलंकाराची ही नावं आहेत. मग पाटल्या, बांगड्या, नथ किती असतील, पण या अलंकाराचं अधिष्ठान सोनंच असतं.
अलंकार आटवल्यावर पुन्हा सोनंच निघतं की नाही. तुम्ही म्हणता की आता आम्हाला ना हे जरा आमचं सोनं देऊन म्हणजे आमचा अलंकार देऊन पुन्हा आम्हाला नवीन पद्धतीचा करायचा. मग सोनार काय करतो, मंगळसूत्र असेल त्यातले काळे मणी काढून टाकतो आणि मग पुन्हा सोनं ते अग्नीमध्ये टाकलं जातं, त्याला ताव देऊन उजळलं जातं आणि शुद्ध सोनं राहतं. म्हणजे वर जरी आधी मंगळसूत्र असलं तरी नंतर ते काय राहिलं, सोनंच राहिलं, सोनेपणानंच राहतं. तसे अनेक प्रकारच्या अवयव समुदायांमध्ये एक अवयवीच आकृती रूपानं दिसून येतो. अवयव म्हणजे आपले हात पाय डोळे कान सगळे हे अवयव आहे. पण याच्यामध्ये जो आहे अवयवी म्हणजे जो आत्मा आहे तो एकमेव आहे. या सगळ्या आकृतीचं अधिष्ठान आत्मा आहे. नाना अवयव संभ्रमे अवयविया जेवी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, पुन्हा तो शब्द. तसं चांगदेव महाराजांची जी द्वैतबुद्धी आहे, कर्तृत्व बुद्धीचा बाध करण्यासाठी महाराजांनी त्यांना याद्वारे बोध केला की तुला जरी हे सगळं विश्व हे वेगवेगळ्या अलंकाराप्रमाणे भासत असलं तरीसुद्धा त्यामध्ये जसं मूळ सोनंच आहे, तसंच या सृष्टीमध्ये सगळी विविधता जरी तुला दिसत असली, अवयव सगळे आपल्याला देहाचे दिसत असतील तरीसुद्धा देहधारी एकच असतो. तो मग मुंगीच्या रूपात असू की कुठल्याही प्राण्याच्या रूपात असू. म्हणून अलंकार नावाचं शुद्ध सोनंच जसं असतं किंवा अनेक अवयवांचा समुदाय एकत्र येऊन जसा हा देहधारी असतो, मागच्या वेळेला द्रष्टा दृश्य यातील भेद काढून टाकण्यासाठी ज्ञानेवानी सोनं आणि अलंकार किंवा त्याचे अवयव अवयवी ही उदाहरणं घेतलेली आहेत. आता निखिल हेम, हेम म्हणजे सोनं, हे शुद्ध सोनं जेव्हा अलंकारामध्ये पाहतो त्याला मीच सर्व अलंकार झालेला आहे असं दिसतं. सोनं म्हणतं का हो मीच आहे, त्याच्यात नाही. आपल्याला ते वेगळे अलंकार वेगळा अवयव हे दिसत असतो, आकार दिसत असतो. सर्व अवयवांनी देहाकडे अवयवीकडे पाहिलं तर ते एक अवयव म्हणतील, अहो आम्हीच सगळे देह आहोत. म्हणजे जो देही आहे तो म्हणणार आहे की आम्हीच सगळे देह आहोत. त्याप्रमाणे हा परमात्मा द्रष्टा जेव्हा सर्व जगताकडे पाहिल त्याला मीच सर्वत्र जगतात भरून राहिलेलं आहे असं दृश्य दिसेल. दृंग मात्र वस्तू म्हणजे मूळ ज्ञानस्वरूप वस्तू म्हणजे मूळ सोनं एकच आहे. दृंग एव आत्मा विवेकिनः असं शंकराचार्यांनी सुद्धा म्हणलेलं आहे की सर्वम दृश्यम सर्वम अनात्मा स्यात्. जे जे दिसतं ते सगळं अनात्मा आहे आणि दृंग म्हणजे त्यांना पाहणारा किंवा त्यांना निर्माण करणारा हे मात्र एकच आहे, मूळ ज्ञानस्वरूप वस्तू आहे, जसं मूळ सोनंच आहे. पण अलंकार नाम रूप आकार यांनी अनेक अवयव, अनेक हातपाय नाक कान, पण देह एकच असतो. भक्त आणि भगवंत एक आहेत का दोन आहेत, म्हणून तो भगवंत वेगळा स्वतःला मानतच नाही, तो भक्तच त्याला प्रिय असतो कारण तो एकरूप झालेला असतो भक्ताशी. आता पहिल्यांदा भक्ती जेव्हा आपण करतो तेव्हा द्वैत असतं. आपण तो भगवंत, कोणी म्हणतो मी दत्ताची करतो, कोणी म्हणतो रामाची करतो, कोणी म्हणतो श्रीकृष्णाची करतो, म्हणून त्यांना ते भिन्नता दिसत असते. पण पुढे ही भक्ती अद्वैतात जाते किंवा अद्वैतात आपल्याला अनुभवाला येते. अद्वैत भक्तीच खरी आहे, जिथे मी तूपणा हा नस आहे, भक्त आणि भगवंत वेगळा दिसतच नाही, त्याला पराभक्ती असं म्हटलेलं. आणि अद्वैतात भक्ती कशी चालेल, भक्तच भगवंत झाला तर भक्ती करता येईल का. म्हणून ज्ञानदेवांनी भक्तीचं एक वर्णन केलेलं आहे अमृतानुभवात. देव देऊळ परिवारू की जे कोरुनी डोंगरू, तैसा भक्ती व्यवहारू का नवावा. आता नेहमीच दगडाचं आणि याचं उदाहरण देतात, तसं त्यांनी सांगितलं एवढा मोठा डोंगर असतो. आता कैलास लेणं पहा, कुठली कुठली मंदिरं सगळी, वेरूळचं सुद्धा आहे की डोंगरातनं ते कोरलं म्हणजे तो खरा दगड पहिला हेच होता, पर्वत होता, डोंगर होता आणि त्याच्यातनं ते कोरलं. तैसा भक्ती व्यवहारू का नवावा. मग तो मूळ डोंगरच आहे ना, पण त्याच्यातून देऊळ तयार झालं. तसं देव देऊळ रथ घोडे उंदीर मोदक गंध अक्षता दीप इत्यादी सगळं लेण्यात एकाच दगडावर कोरलेलं असतं. सगळं रामायण कोरलेलं आहे बघा.
आम्ही तिकडे कंबोडियात गेलो होतो. विष्णू मंदिर जगातलं सगळ्यात मोठं मंदिर, सगळीकडे त्यांनी ते दैवासुर, ते जे समुद्र मंथनाचे तर किती ठिकाणी कोरलेले होते, सगळं रामायण कोरलेलं होतं. तसं ह्या सगळ्यामध्ये खरा अभेद आहे. भक्तीचा व्यवहार असा का होऊ नये असं ज्ञानदेव म्हणतात. आणि परमात्मा, जीव, जगत हेही भिन्न नसतातच, ते तिन्हीही अभेद रूपानेच राहतात. हीच ज्ञानदेवांची अभेद भक्ती आहे. इथंच आपण थांबूया. उद्याला थोडंसं जास्त घेऊ त्याच्यावरचं, म्हणजे हे वेगवेगळं कसं भासतं त्याच्याबद्दल 3-4 आचार्यांची मतं आहेत, ती उद्या बघूया. भागवत कथा थोडी मोठी असल्यामुळे आपल्याला वेळ लागला. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.